आता आपण आहोत खानविलकर पेट्रोल पंपावरती। इथं आपण दृश्य पाहताय की कशा पद्धतीनं नाकाबंदी केलेली आहे। प्रत्येक व्यक्तीचं लायसन तपासलं जात आहे। त्याबरोबर लॉकडाऊनचा आता कालावधी सुरू आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे आणि कशासाठी जात आहात, काय काम आहे, अशा पद्धतीची विचारपूस आता पोलिसांच्याकडून चालू आहे। आपल्या सोबत तिरुपती काकडे सर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सर नमस्कार। नमस्कार सर, आता इथं नाकाबंदी केलेली आहे, तर लोक नेमकी कामानिमित्त जात आहेत का विनाकारण फिरताना तुम्हाला आढळली आहे? ब्रेक द चेनच्या अनुषंगाने ज्याकडे अत्यावश्यक सेवेचे पासेस आहेत आणि त्यांना इसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये फिरतायत त्यांना कुठलाही त्रास नाही आहे। मात्र त्याच्या नावाखाली इतर जे कोणी फिरत असतील तर त्याची चेकिंग चालू आहे। त्याचबरोबर विनाकारण फिरणाऱ्यावरती इथं कारवाई करायला सुरुवात आहे। सगळ्याच पॉईंटवरती कारवाई सुरू आहे सध्या तरी। आणि याच्यामध्ये हेतू हाच आहे की हा प्रादुर्भाव रोखणे आहे आणि विनाकारण फिरणाऱ्यावरती कारवाई करणे आहे। सर, कोल्हापूरकरांचा लॉकडाऊनला कसा प्रतिसाद आहे? कोल्हापूरकरांचा प्रतिसाद मिक्स स्वरूपाचा आहे। बऱ्याच ठिकाणी उत्स्फूर्तपणे चांगल्या पद्धतीने सहकार्य करताना दिसून येत आहेत, परंतु काही ठिकाणी बऱ्याच वेळेस असं दिसतं की क्षुल्लक कारणासाठी ज्याची आवश्यकता नाही, समजा आपल्याच गल्लीमध्ये किराणा आपण भरू शकत असू तरी सुद्धा सकाळच्या वेळेमध्ये बाहेरच्या गल्लीत जाणं, दुसरीकडे जाणं हे टाळलं पाहिजे। सर्वांनीच आपलं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी, आपल्या कुटुंबियाचं संरक्षण करण्यासाठी ब्रेक द चेनचे सर्व नियम फॉलो करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर पोलीस सुद्धा ते नियम तुमच्याकडून फॉलो करून घेण्याचा प्रयत्न करते। धन्यवाद सर, स्पीड न्यूजशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन सर्वेश उरुणकरसह पूजा नाईकवाडे। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।